माझंच घर आहे का? माझं नाही तर कोणाचं असणार आहे? पण घरात आता बायकोला शोधावं लागणार आहे मला. हा, जेव्हा बघा तेव्हा आताच असते, आवाज मारल्याशिवाय बाहेरच येत नाही. काशे, अगं एक काशे, कुठं दार पडते काय माहिती. काय हो का बोंबलताय हो? दिवस नाही उगवला तर कुठं तरी हिंडायला जाताना आता बोंबलत होते काशे काशे करून. काय काम आहे? अगं हो फार आगाऊ यायला लागली की तू. हा, अगं इकडे ये, मी तुला एक गोष्ट सांगतो. ये. काय हो काय नसते बोंबलत राहता हो. बोंबलत राहता? अगं आज कसला भारी दिवस आहे. कसला भारी दिवस आहे आता. कसला भारी दिवस आहे. एक काम कर, तू जरा मला गालास दूध आणून दे, मग तुला मी सांगतो. आणि ते कशाला पाहिजे तुम्हाला? अगं कशाला तू 10 प्रश्न विचारते मला, पटकन जाऊन आण. आणते बाया तुमच्या इकडे असं. आईला. हिला सांग म्हणलं ना की काय सांगायचंच नाही. हा अरे आणती का नाही बाबा? दम निघाल का? जरा हे दूध सकाळपासून नुसतं गलासात दूध दे, पातेल्यात दूध दे, गलासात दूध दे. नक्की चाललंय काय? काय दूध काय दूध हे टाकतं काय डेरी बिरी? डेरी बिरी गलासाठी तुझा डेरी होईल का? तुमचा काय भरोसा, तुम्ही काही करसाल. ऐक, हा. आज काय माहितीये ना? आज हा ते मला माहितीये आज नागपंचमी आहे. हा, पण तुम्हाला काय गरज पडली काय? दुधाची मला हेच कळलं नाही. का तुम्ही जाणार आहे का दूध द्यायला नागाला? अगं, ती मी जाऊ नाही तर कोणी जाऊ, पण तुझं डोकं एकदम ठिकाणावर हाय. माझं डोकं का नाही कायमच ठिकाणावर असतं. हा, ठिकाणावर नसतं फक्त तुमचं डोकं. हा, आणि दुसरी गोष्ट माझं सगळं लक्षात आहे. पण तुम्हाला काय नागाचा फोन बिन आलता का हो? सारखं दूध मागताय दूध मागताय. अंगाशी कशी लाईनी आली. अगं आज नागपंचमी, मी जाणार आहे त्या नागदेवतेला, नागाला दूध वाहणार आहे. म्हणूनच गुडघ्यात मेंदोय तुमचा. का? काय का विचारता? अरे बाबा, इकडे इकडे तुम्ही इथे सांगते तुम्हाला. या काय दारात थांबून गोंधळ घातलाय नुसता. हा, सांगा आता काय म्हणणं आहे तुमचं? अगं काय नाही, मला आहे ना नागाला जाऊन आज दूध पाजायचंय. मला वाटलंच ना. हा, कशाला त्या मुक्या जीवाला त्रास देता हो? हा, वारुळ शोधणार, त्या वारुळावर दूध वाचणार. हा. नाग दूध पिलेलं ऐकलंय का कधी? दूध पितो का होतो? अगं तो नाग देवता आहे, दूध पिऊ नाहीतर नाही पिऊ, पण त्याचं आज दूध त्याला पाजलं की तो खुश झाला की आपल्यावर प्रसन्न होणार आणि मग आपल्याकडे सुख समृद्धी येणार. वा, नागाने दूध पाजायचं नागाला आणि पाजल्यावर मग सुख समृद्धी येणार. हा मग तुम्ही दरवर्षी करता. हा, मग अजून का नाही घरात सुख समृद्धी आली? छान नाही आली का? मग एकच दिवस तुम्हाला नाग आठवतो का? ए बाबा, इतर वेळी नाही थांबा मला बोलू द्या. इतर वेळी तुम्ही चहा टाक ह्याच्यात टाक हे दुधाचं बनवते दूध रोज दूध ढोसता. हा, आणि एक दिवस तुम्हाला आठवतो का ते मुकाजीव? कशाला त्यांचा त्रास घ्यायचा? वर्षभर आपण पितोच ना, मग एक दिवस त्याला पाजलं तर काय आपलं बॉम्ब आलतय. हो, पण पितच नाही तर कशाला पाजायचं जीवाला? ते त्यांच्या मार्गाने त्यांना जाऊ द्या ना, सुखी राहू द्या ना. बरं जाऊ दे पूजा बाबा. करता मान्य मला सगळं करा तुम्ही, देवाची पूजा करा हे करा, पण त्या मुक्या जीवाला कशाला त्रास देत राहायचंय? हा, पण तुला नाही माहिती ह्याच्या माग पण लय मोठी स्टोरी. पाय दुखायला लागले, बसा खाली. तुला सांगतो आता. बरं तो स्टोरी ऐक. अरे देवा, आता मी कामधंदा सोडून तुमची स्टोरी ऐकत बसू का? आता तुला महत्व कळलं पाहिजे ना बाबा, नाहीतर काहीतरी उगाच मला नाव ठेवतील, मला उगाच बडबड करत बसते. तुमचं बरोबर सांगा. बावळट. सांगा स्वयंपाक. ऐक, हा. त्या काळी आमचा आजोबा तरुण होता. होय. हा, अच्छा अच्छा, म्हणजे तुमचा आजोबा जन्मताच तरुण आलता का? हा, नाही बरोबर आहे. आमचा आजोबा आहे ना जन्मताच म्हातारा होऊन आलता. येडी. अगं आमचा आजोबा हा तरुण होता म्हणजे त्याचं वय काय असेल 20, 25, 30. मग असं म्हणा ना माझ्या आजोबाच्या तरुणपणा. हा, सॉरी तसं तर त्याचं काय झालं, एकदा आमचा आजोबा असाच रानात गेला. रानात गेला, बघतो तर काय समोरून हे भला मोठा नाग. त्या दिवशी नागपंचमी होती आणि मग तो नाग लागला ना फुस करायला. मग त्या नागाने तसं फुस केलं, त्या आमच्या आजोबाने त्याला ठुस केलं. हा म्हणजे आवाज काढला ठुस. मग तिकडून नाग फुस, इकडून आजोबा ठुस, नागो फुस, आजोबा ठुस, नागो फुस, आजोबा ठुस. असं करता करता अख्खं गाव जमा झालं
हा. कुणीतरी आमच्या आजोबाला सांगितलं की येऊन ह्या नागाला दूध पाजा. हा. मग आमचा आजोबा पळत 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 गेला. म्हशीचं दूध काढलं 5 मिनिटात असं पटा 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 आणून नागाला पाजलंय. पिलं होय. नाग दूध पिला गटा गटा. हा. आणि मग नागाने असं केलं. होय. कसं केलं? हा. आणि मग नाग निघून गेला. हा अच्छा अच्छा असं आहे का? हा. बरं. होते का नाही स्टोरी? लय भारी होती. आता तुम्हाला सांगू का, हा. माझ्या आजोबाच्या बाबतीत पण असंच झालं. काय? अहो त्याच्यानंतर माझा आजोबा पण रानात गेला होता एक दिवशी. अयो. हा. मग त्यांना कोण असाच मोठा नाग दिसला. अगं बाबा. हा. त्या नागाने पण असंच फुस केलं. कसं फुस. अयो. हा. तुझ्या आजोबाला हा. हा. माझ्या आजोबाने काय केलं, काय केलं? ते गेले पळत 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 घरी. अयो. मोठा बाबू आणला. काय आणला? बांबू. हा बाबू. हा. हा. आणि मग बांबू घेऊन लागले ना. काय? हा माग कुणाच्या? नागाच्या. हा, नागाच्या. नाग पुढं बांबू माग, नाग पुढं बांबू माग, माग पुढं माग पुढं माग पुढं. माझा आजोबा जे पळत सुटला. आणि मग काय, नाग घाबरून पळूनच गेला. अगं, परत दिसलाच नाही कधी गावात. काय? हा. आणि मग याचा अर्थ आमच्या आजोबापेक्षा तुझा आजोबा लय पुढचा होता. पुढचा हा. लय टॅलेंटेड होता. हा. बांबूचा खेळ करायचा. नाही बाया. मग? अहो काय तुम्ही, लय टॅलेंटेड होता माझा बाप, आजोबा सॉरी हा. तुमचं. पण ती कशामुळे विचारा की, कशामुळे असं का करावं लागलं? असं काय करावं लागलं? आमच्याकडे दूध नव्हतं, संपलं होतं नेमकं चहा करून. अगं म्हणून तर म्हणतोय आमच्याकडे दूध आहे. आमच्या आजोबाकडे पण दूध होतं, आमच्या बापाकडे पण दूध आहे. म्हणून म्हणलं आजचा दिवस चांगला आहे. तर नागाला काय झालं एक ग्लास द्यायला? झालं, लय झालं पानसटपणा, बंद करा आता हे. असं आहे का? अहो कसं असतं तुम्हाला माहितीये का एक गोष्ट, हा. साप नाग हे का नाही शेतकऱ्याचे मित्र आहेत. होय. हा. या निसर्गाने ना सगळं कसं असं धरतीवरती आपल्या प्रत्येकासाठी वेगवेगळं असं बनवलेलं आहे हा, ना. हा, आता ती साप रानातली उंदरं बिंद्र कीटक पिटक खात्यात, त्याच्यामुळे शेतकऱ्याची मदत होती. हा, तिच्या आईला असं आणि त्याची पूजा लांबून काय ना पूजा करणं, त्याला जपणं हे काम आहे त्यांचं. ते कधी मारत नाहीत. आणि लोक दिसली पिसली की मारून टाकतात. असं नाही केलं पाहिजे हो. बरोबर बरोबर. हा. आणि मग हेच सांगायचं होतं मला असं आहे. की असं दूध बीत पाजत नसते त्याला. होय. हा. ते निसर्गाने बनवलेलं आहे सगळ्यांना. मग? होय ग. हा. काहीतरी फुसफुस आवाज येतोय. हा का भया? जरा बघ ठीक आहे. नाही बाय, हा मी जाते घरात. नग बाया, बघ तू बघ. अगं बाया नग बाया. अगं बघ. हा. अगं अशी काय करते? हा, शूरवीर बायको आहेस तू. तुम्ही यासाल का माग माग? लगेच येतो ना माग माग. पण नग ना बाया, मी घरात जाते ना. अगं कशाला तू पुढे तो मी मागून आलोच. हा. डेंजर आहे मी. काय असेल बरं? दिसतंय का? हा? दिसतंय? हा या ना इकडं. काय मांजर आहे का? नाही. मग कुठे आहे? आलं का तुम्ही? हा. हा. तो तिथे दिसतंय का तुम्हाला? काय? नाग आहे. अगं बाबो, नाग आहे. कुठं बघताय? कुठं बघताय तुम्ही? तिथं ना. हा तिथे तिथे. अहो आता सुतवून आले ते. हा मग. दूध घेऊन जाऊ ना. नको नको. हो असं काय करताय? नंतर तू पाच. या आता तर सकाळी दूध घेऊन चालले होते लय नाचत. अहो जावा ना. नको नको बाबा. कशाला उगाच त्याला हा, गेलो आपण त्याच्या जवळ देऊ त्याला. आपण उद्या व्हायचं. मी हेच मी सांगत होते ना. चला घरात जा. तुझं असं काय करू? ढोसा ऑलरेडी ढोसलाय तुम्ही. भारी भारी लय चला चहा करते. माझी बाई तकवाडी